जन्ममरणाच्या फेऱ्यांनाच विराम लागतो. कारण तो साधा देव नाही, तो आहे संपूर्ण सृष्टीचा कर्ता, भगवान विष्णूंचाच अवतार, पंढरपूरचा सावळा विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची अर्धांगिनी, संपत्तीची, सौभाग्याची, करुणेची अधिष्ठात्री, साक्षात लक्ष्मी माता, जिनं विदर्भाच्या पुण्यभूमीत रुक्मिणीच्या रूपात अवतार घेतला. ही कथा आहे दैवी प्रेमाची, संघर्षाची आणि त्या विवाहाची ज्यामुळे महाराष्ट्राची भूमी अधिकच पावन झाली. लहानपणापासूनच रुक्मिणीच्या मनात एक तेजस्वी प्रतिमा कोरली जात होती. राजा भीष्मकाच्या दरबारात नारद मुनी येत आणि त्यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या पराक्रमांच्या कथा दरबारात निनादत. बाल मन असलेली रुक्मिणी या कथा मनापासून ऐकत असे आणि हळूहळू त्या कथांमधील श्रीकृष्ण तिच्या हृदयात घर करू लागला. त्या कोवळ्या मनात एक निश्चय रुजला, माझा पती असेल तर तो केवळ श्रीकृष्णच. पण दैवी प्रेमाचा मार्ग कधीच सोपा नसतो. रुक्मिणी विवाहयोग्य झाली आणि राजदरबारात वादळ उठलं. बहुतेकांची इच्छा होती श्रीकृष्णाशी विवाह व्हावा, पण तिचा भाऊ रुक्मी अहंकाराने आंधळा झाला होता. त्याने हट्ट धरला, श्रीकृष्णाच्या शत्रूशी शिशुपालाशीच विवाह होईल. निर्णय झाला आणि रुक्मिणीसमोर अंधार दाटून आला. पण दैवी प्रेमाची भक्ती कधी हार मानत नाही. त्या रात्री रुक्मिणीने एक धाडसी निर्णय घेतला. एका विश्वासू ब्राह्मणाच्या हाती 7 श्लोकांचं पत्र दिलं. हे फक्त पत्र नव्हतं, ती होती हाक, ती होती शरणागती.